आपल्या अंगावर काटेरी पेरकुटांचा मारा करणारे हे भक्त आहेत भैरी देवीचे। सुमारे 400 वर्षापासून ही परंपरा आजतागायत पेण तालुक्यातील वढाव येथे सुरू आहे। पेण तालुक्यातील वढाव गावची भैरी देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली। या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देव काठ्यांची स्पर्धा आणि देवाचा छबिना, तसेच गावातील भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुटे मारून घेत असतात। यावर्षी तरुण मंडळी सह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती। भैरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील भैरी देवाची यात्रा भरते। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या भैरी देवाच्या मंदिरातून दुपारी 12 वाजता देवाचा छबिना निघतो। या छबिन्यासोबत लोक भंडारा उधळत, ढोल वाजवत आणि शेकडो पेरकुटे मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला पुरुष या छबिन्यात सहभागी होत असतात। तर पाहताय ही जी भैरी देवाची मूर्ती दिसते ही पूर्ण लाकडाची मूर्ती आहे आणि एका लाकडापासून बनवलेली मूर्ती आहे। पेण तालुक्यातीलच नव्हे, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे अशा प्रकारची जी एक देवाची मूर्ती आहे ती देवाची मूर्ती या लेपारूपीने आपल्याला इथे फिरताना दिसते। संपूर्ण रायगड मध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जरी फिरला तरी कुठल्याही देवाची पूर्ण मूर्ती आहे ती अशी छबिना रूपाने फिरताना आपल्याला कुठेही दिसणार नाही। देवांच्या ज्या पालख्या निघतात, कोणत्याही देवस्थानाची जी पालखी असली तरी ती पालखी जी आहे त्या पालखीमध्ये फक्त प्रतिकात्मक मूर्त ही फिरवली जाते किंवा मुखवटा फिरवले जाते। मात्र वढाव गावातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरात देवाची पूर्ण मूर्त जी आहे ती पूर्ण मूर्त 5 गाव फिरवली जाते। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वढाव गाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारा, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारा गाव म्हणून हे वढाव गाव ओळखलं जातं। तर याचसाठी याच सणाचं याच यात्रेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण माझ्या हातात पाहू शकत असाल हे जे पेरकुट दिसते हे पूर्ण काटेरी पेरकुट असतं। अशा काटेरी पेरकुट हे सर्व भक्तगण आपल्या अंगावर मारून घेत असतात आणि आपल्या देवाला खऱ्या अर्थाने रक्ताची आहुती देत असतात। यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय नाही तर देवाप्रती असणारा भाव, भक्तिभाव हे महत्वाचं आहे। अत्यंत उत्साहात हा सण साजरा होत असतो। आता